नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक. सोलापूर शहरामधलं एक समाज मंदिर पालिकेच्या अंतर्गत येतं, जे भाडे तत्वावर दिलेलं आहे आणि भाडे तत्वाचा मुदत संपल्यानंतर ते समाज मंदिर जे आहे ते बेकायदेशीररित्या एक चर्च चालवण्यासाठी वापरलं जात आहे. खरं तर समाज मंदिराचा उपयोग हा शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक कारणांसाठी झाला पाहिजे, परंतु पालिकेचेच कर्मचारी असलेले काने पागुल दत्तात्रय नावाची व्यक्ती उर्फ येहान काने पागुल हे मनपाचे सेवक आहेत, कर्मचारी आहेत आणि बाजूला त्यांनी बरोबर हे काम चालू असताना एक बेकायदेशीररित्या चर्चचा जो भाग आहे तो चालवतायत. त्या ठिकाणी त्या चर्चचं नाव आहे जीजस गॉस्पेल सोसायटी. या सोसायटीच्या अंतर्गत हे चर्च चालतं आहे आणि महत्वाचा भाग म्हणजे आज सरकारी नोकरीत असताना या दोन गोष्टी केल्या जात आहेत. म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिनियम 1969 जो आहे त्याच्यानुसार हा बेकायदेशीररित्या होत आहे, हा कायद्याचा भंग आहे, यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि हे बेकायदेशीररित्या जे चर्च वापरलं जात आहे त्याचा भाडेतत्वाचा करार रद्द केला पाहिजे, तत्काळ ते सील करून अन्य कारणांसाठी वापरलं पाहिजे. या संदर्भात हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्राचे विधी न्याय मंत्री श्री आशिषजी जयस्वाल यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे आयुक्त जे आहेत सचिन ओबमासे यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. दोघांनीही या संदर्भात चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. माजी मंत्री आणि त्या ठिकाणचे आमदार सुभाष देशमुख यांनी देखील या संदर्भात प्रयत्न केलेले आहेत. एकंदरीतच बेकायदेशीररित्या समाज मंदिराचा उपयोग चर्च म्हणून अजिबात होता कामा नये. तो भाडे तत्वाचा करार रद्द केला पाहिजे आणि ते सील केलं पाहिजे. या जे काही काने पागुल नावाची व्यक्ती आहे, जे गैरवर्तन करतात, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. 15 दिवसाच्या आत हे सर्व होणं आवश्यक आहे अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही याचा पाठपुरावा करतो आहोत. हे होणं आवश्यक आहे, अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.